छोटंसं गीत सादर करत आहे. बंधूंनो, तिरंगी झेंड्यावरती आपण अशोक चक्र पाहतो. आपले 4 मिनिट राहिलेले आहे फक्त. म्हणून भजन मंडळ सोडवली, यानंतर भजन मंडळ सोडवली, पंचशील भजन मंडळ सोडवली. डोक लढवला अभिमान, डोक लढवला, लढवला अभिमान, डोक लढवला, डोक 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 लढवला अभिमान, डोक लढवला. आणि तिरंगी झेंड्यावर अशोक चक्र चढवला, तिरंगी झेंड्यावर अशोक चक्र चढवला. डोक लढवला अभिमान, डोक लढवला, डोक लढवला अभिमान, डोक लढवला, डोक लढवला अभिमान, डोक लढवला. तिरंगी झेंड्यावर अशोक चक्र चढवला, तिरंगी झेंड्यावर अशोक चक्र चढवला. भीम माझा होता, भीम माझा जेव्हा बोले, सारे पंडित राजी झाले, सारे पंडित राजी झाले, सारे पंडित राजी झाले. होता स्वाभिमानी, दिले सरदार तळ्याचे पाणी, दिले सरदार तळ्याचे पाणी, दिले सरदार तळ्याचे पाणी. दिल्लीच्या तख्त्यावर त्यानं नाव नाचवला, आणि तिरंगी झेंड्यावर अशोक चक्र चढवला, तिरंगी झेंड्यावर अशोक चक्र चढवला. लढवला अभिमान, डोक लढवला, डोक लढवला अभिमान, डोक लढवला, एक क्रांती पंचशील भजन मंडळ सोडवली. तिरंगी झेंड्यावर म्हणून आपण इथे दमदान दिलं, पण वेळेच्या अभावामुळे ब्रह्म उपासिका नंदाबाई गौरखेडे यांच्याकडनं 50 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. त्याचप्रमाणे भरत भोंगाडे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. त्यांना सावित्रीबाई महिला भजन मंडळाचा सप्रेम एक क्रांती भजन मंडळ वाडी आणि त्यानंतर पंचशील भजन मंडळ सोडवली. राहणार चव्हाण यांच्याकडनं सुद्धा 50 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. आमचे मोठे भाऊ वासुदेवराजी उके यांच्याकडनं सुद्धा 51 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. त्यांना सप्रेम जय भीम आहे. वाहने गेले ती वाहने गेले वा आम्हाला हो असं नाही बोलतो. बहुजन मुक्ती आंदोलन या स्टेजवर आपण गीत गाण्याची स्पर्धा ठेवलेली आहे. तर बहुजन नेते, थोर पुरुष, संत महात्मे एक मनात जनांच्या मनामध्ये एक क्रांती पेटली पाहिजे या प्रकारचे गीत आपल्याला सादर करायचे आहे. तरी लक्षात असू द्या आपल्याला 20 मिनिट टाइम आहे आणि या 20 मिनिटामध्ये आपल्याला जे काय करायचे आहे प्रबोधक, काव्य वगैरे, भीम क्रांती भजन मंडळ वाडी, त्यानंतर पंचशील भजन मंडळ सोनवली. हॅलो प्रथम महाकारुणे तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती महाराज, शाहू महाराज, शिवाजी महाराज,
सावित्रीबाई फुले, रमाई, भीमाई या सर्व महामानवांना अभिवादन करून मी माझ्या गायनरूपी कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. मित्रांनो, वेळ फार कमी आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला सर्वांना कार्यक्रम पार पाडायचा आहे. मूकनायकाचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 ला निघाला. मूकनायकाचा अंक पहिला अंक 31 जानेवारी 1920 ला निघाला. त्या पहिल्याच अंकात बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांनी लिहिलं होतं, हिंदुस्थान हा एक देश केवळ विषमतेचे माहेरघर आहे. हिंदू समाज हा एक मजला आहे आणि हा मजला बिना मजल्याची बिल्डिंग असलेली अशी ही शिडी आहे. या बिल्डिंगला शिडी नाही असं हे मनुवादाचं बनवलेलं मनुष्य कायदा होता. वरच्या मजल्यावरचा किती नालायक असला तरी त्याला खालच्या मजल्यावर रोखून देण्याची उभा होती. पण खालच्या मजल्यावरचा किती माणूस चांगला असेल तरी त्याला मात्र बोलण्याची मनाई होती. शेजाराने वेद वाचला म्हणून त्याची जीभ कापून टाकली म्हणतात. हाल्याच्या तोंडून वेद वाचून घेतात. कुठे आहे संस्कृती? आणि म्हणूनच गरज आहे महात्मा फुले त्या विचाराची. बाबासाहेबांनी केलं अंतिम भजनवाले आजपर्यंत आम्ही बाबासाहेब फक्त डोक्यावर घेतला. बाबासाहेब फक्त डोक्यावर घेतला, डोक्यावर घ्या. पण त्याच्यापेक्षा बाबासाहेबांना आपल्या डोक्यात भरवा, तेव्हा तुमचा उद्धार होईल. डोक्यावर घेतल्याला उद्धार नाही होणार. आणि म्हणून मला म्हणायचं, भीमजीने आकर बाबासाहेबांनी आल्यानंतर भारताचं संविधान दिलं. भीमजीने आकर विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मला म्हणायचं, भाजी मंडीत तुला बसविले तुझ्या कार्याला धुळी मिळवले. भाजी मंडीत तुला बसवले तुझ्या कार्याला धुळी मिळवले.
आणि येतील. म्हणून मला म्हणायचं भाजी मंडीत तुला बसविले तुझ्या कार्याला धुरी मिळवले. भाजी मंडीत तुला बसवले तुझ्या कार्याला धुरी मिळवले. या राष्ट्राचा तू राष्ट्रपिता खरा. कोण शोभून दिसतंय? महात्मा फुलेचे विचार पहा. ज्या तुमच्या आमच्यासाठी सावित्रीबाई फुलेने किचड शेण दगड ढोणे खाल्ले. त्या समाजाच्या पत्न्या किती वकील बॅरिस्टर डॉक्टर आहेत आणि ज्यांनी शेण दगडमाती मारली त्याच्या बाया एवढा फरक पडला कारण आपण महात्मा फुलेला समजून घेतलंच नाही. आणि म्हणून मला म्हणायचं या राष्ट्राचा राष्ट्रपिता खरा ज्ञान गंगेचा वाहणारा निर्मळ खरा. या राष्ट्राचा तू राष्ट्रपिता खरा ज्ञान गंगेचा वाहणारा असा हा निर्मळ खरा महात्मा ज्योतिबा फुले ज्याचं नाव आहे. तुला जातीच्या बांधात अडकविले. महात्मा फुलेला माळी समाजा होता हे म्हणून भाजी मंडीत बसवलं. तुला जातीच्या बांधात अडकविले तुझ्या कार्याला धुरी मिळवले. भाजी मंडीत तुला बसवले तुझ्या कार्याला धुरी मिळवले. भाजी मंडीत तुला बसवले तुझ्या कार्याला धुरी मिळवले. भाजी मंडीत तुला बसवले तुझ्या कार्याला